महापुरुषांना अभिवादन करतो। विचार मंचावर उपस्थित ज्येष्ठ कामगार नेते आणि नगरसेवक आदरणीय बोरगावकर सर, त्यांचे सर्व सहकारी, नगरसेविका ताई, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र कॉम्रेड उदय चौधरी, आत्मारामजी विसे, संभाजी भिरे आणि आपल्या आशा गटप्रवर्तक संघटनेच्यासाठी सातत्याने लढणाऱ्या नेत्या स्वातीताई, सर्व गटप्रवर्तक आणि आज ऊन असताना जनगणनेचं काम सुरू केलेलं असताना काहींना बीएलओच्या ड्युट्या नाकारलेल्या असताना मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व आशाताईंनो, सगळ्यांना प्रथमतः आपण उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। गरम व्हायला लागलेलं आहे, आपल्याला पंख्याची व्यवस्था करता आलेली नाही, परंतु आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी कल्याण मनपाची सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासमोर शहराच्या आशाताईंचे प्रश्न मांडणे मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे। प्रथमतः मला सांगा, शहरातल्या कल्याण मनपाच्या आशाताईंनी हात वरती करा, कोण कोण आहेत उपस्थित, म्हणजे मला ग्रामीण किती आणि शहरी किती याचा विचार करता येईल। महानगरपालिका आशाताई 70% जवळपास शहरी आशाताई आपल्या उपस्थित आहेत। ठीक आहे, सर्व आपल्या ग्रामीण भागातील गटप्रवर्तक ताई उपस्थित आहेत। मला कल्पना आहे की माननीय पाहुण्यांनाही सांगू इच्छितो की कल्याणच्या तहसीलदार साहेबांनी आमच्या ग्रामीण भागातल्या आशाताईंना विचार न करता त्यांना जनगणनेचं काम त्यांच्या अंगावरती थोपून नोटीस काढून मोकळे झाले। त्यांना आपण पत्र दिलं होतं की राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त यांचं एक पत्र आहे की निवडणुकीचं काम असेल आणि इतर आरोग्य सोडून कामं असतील तर ते आशा गट प्रवर्तकांवर लादू नये। पण तरी सुद्धा त्यांना असं वाटतं की गाव म्हटले की आशा आणि आशा म्हटले की सगळ्यांचीच आशा आणि कोणतंही काम आलं की फक्त आशा, अशी आमची अवस्था व्यवस्थेमध्ये झालेली आहे। काम करण्याविषयी आशाताईंना दुमत नसतं। ज्या ग्रामीणच्या आशाताईंना जनगणनेचं काम दिलेलं आहे ते सुद्धा सर त्यांचा भाग सोडून दुसऱ्या भागात पाठवलेलं आहे, हे सुद्धा अतिशय चुकीचं आहे। या संदर्भातला पत्रव्यवहार आणि त्या संदर्भातले पदाधिकारी संभाजी भिरे, आत्माराम विसे त्यांना भेटले होते। आजकाल काय झालंय की प्रत्येकाला असं वाटतं कर्मचारी म्हटलं आणि सरकारी हे जे दोन कामं असतात, निवडणुकीचं काम आणि जनगणनेचं काम जरी असलं तरी कलेक्टर साहेबांना प्रचंड अधिकार असतात की ते एका मिनिटात कोणालाही कामावर कमी करू शकतात। परंतु त्यांना हे माहित नाही की आम्ही कर्मचारीच नाही, पण तरी आमच्या आशाताईंना घाबरवून त्यांनी आमच्यावरती ते काम लादलेलं आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं काम लादण्याचा प्रयत्न जर झाला तर आपण कायदेशीर सुद्धा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करू, हा इशाराही आपण या मेळाव्याच्या निमित्ताने देत आहोत। खरं आपल्यावर जबाबदारी नाही आहे, आपण कर्मचारी नाही आहोत। सरकार म्हणतं की आशाताईंनी फक्त 3 तास आपल्या वस्तीमध्ये आपल्या भागामध्ये काम केलं पाहिजे, असं आपल्या आशा गाईडलाईन मध्ये नमूद केलेलं आहे। हे पुन्हा पुन्हा सांगायची गरज तुम्हाला यासाठी पडते की आशाताईंना असं वाटतं की 24 तास आपण सरकारचे बांधलेले आहोत, परंतु सरकार आपल्याला पगार देतं का? पगार देत नाही। साहेब या ठिकाणी ताई आहेत, आम्ही 15 वर्ष 18 वर्ष आशाताई काम करतायत, परंतु या 5 वर्षामध्ये आमचं नशीब बदललं। या 5 वर्षामध्ये कोरोना आला आणि कोरोनामध्ये सर्व महारथी लोक घरात बसले, 5वा वेतन आयोगाने सुद्धा घरात बसले आणि घरोघरी जाण्याचं काम आणि कोरोनाच्या संदर्भातलं महत्वाचं काम आपल्या आशाताईंनी केलं आणि आशाताईंचं कौतुक भारत सरकारच्या पेक्षा WHO ने केलं। तेव्हा भारताच्या सरकारला जाग आली आणि केंद्र सरकारने 1000 रुपयेच फक्त आम्हाला प्रवास भत्ता, कोरोनाचा भत्ता दिला होता। परंतु आशाताईंची ओळख झाली आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये टोपे साहेब असतील आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी आणि त्यानंतर आता पुन्हा आपण जवळपास 1 महिना संप केल्यावरती 5000 रुपये मोबदला वाढ, असं जवळपास 15000 पर्यंतचा प्रवास आशाताईंचा झालेला आहे। परंतु आम्हाला किमान वेतन 26000 रुपये मिळालं पाहिजे, यासाठीचा संघर्ष आपल्या या काळात चालू झाला। हा संघर्ष करताना किमान वेतन म्हटल्यावरती काहींना असं वाटतं की काय भानगड असते
किमान वेतन म्हणजे पती पत्नी 2 मुलं आणि आजी आजोबा असं 6 लोकांना जगण्या इतकं महिन्याचा जो काही हिशोब आहे त्याच्यामध्ये किती कॅलरीज अन्न खावं, मुलांना शिक्षणासाठीचा खर्च हा 26,000 रुपये जर मिळाला तर आपण जगू शकतो असं किमान वेतन आहे. या महापालिकेच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो सर की नाशिक तुमच्यापेक्षा कमी श्रीमंत महापालिका आहे, पण गेले 4 वर्ष आम्ही संघर्ष केला. पहिल्या वर्षी आम्हाला 7,500 रुपये बोनस मिळाला आणि गेल्या वर्षी 10,000 रुपये दीपावलीची भेट आम्हाला नाशिकच्या महापालिकेने दिली. मी आपल्या सर्व नगरसेवकांना आदरपूर्ण विनंती करतो की येणाऱ्या दीपावलीच्या वेळेस आमच्या सर्व आशाताईंसाठी 10,000 रुपयांचा प्रस्ताव तुम्ही मांडावा अशी मी आपल्याला विनंती करतो. कारण ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये, गरीब वस्तीमध्ये आरोग्याचं जे काम करतात ते अतिशय महत्वाचं आहे. याची दखल WHO पर्यंत घेण्यात आली आणि आशाताईंना कुटुंब चालवणं, आशाताई खूप श्रीमंत घरातल्या अशातला भाग नाही. बहुसंख्य आशाताई एकल महिला आहेत, विधवा परित्यक्त्यांचं प्रमाण आहे, आर्थिक दुर्बल घटकातून आलेले आहेत आणि म्हणून या संघर्ष करणाऱ्या आशाताईंना आर्थिक पाठबळ देणं ही एक आपल्याकडनं अपेक्षित आहे. गेल्या 2 महिन्यापूर्वी इथं आम्ही मेळावा घेतला होता सर. त्यावेळेस आमच्या आशाताईंनी काही वेदना मांडल्या आहेत. आपल्या UPSC मध्ये दवाखान्यामध्ये त्यांना बसण्यासाठी खुर्च्या सुद्धा उपलब्ध होऊ शकत नाहीत. मंथली मीटिंग असते, अनेक वेळा जावं लागतं. आमची विनंती आहे की आशाताईंना सन्मानाची वागणूक भेटली पाहिजे. आजकाल काय झालंय की पगार कमी जरी असला तर प्रत्येकाला स्वाभिमान आहे, परंतु आजकाल मानधनावर नवीन जाती व्यवस्था आपल्या देशामध्ये तयार झालेली आहे. 7वा वेतन आहे घेणाऱ्यांना, अधिकाऱ्यांना असं वाटतं की मानधनावर काम करणाऱ्यांना काही किंमतच नाही आणि महिला असल्या तर व्यवस्थेने पण नाकारलंय आणि सरकारी व्यवस्थेने पण नाकारलंय अशी आपली परिस्थिती आहे. आणि म्हणून मानधनावर काम करणाऱ्या आशाताईंना घरामध्ये एक सासूबाई आहे, तसं त्या दवाखान्यामध्ये गेल्यावरती 2 सासूबाई आहेत. एक त्यांची एनएम असते आणि दुसरे त्यांचे एमओ असतात. एमओ कसं असतात की 2 तास 3 तास मानधनावर असल्यामुळे ते काही पूर्ण वेळ थांबत नाही, पण एनएम नावाच्या ताई ज्या असतात ती त्यांना ज्या पद्धतीने सासरवास करतात त्यांची कहाणी सांगितली तर वेळ कमी पडेल. आमची एकच विनंती आहे की आरोग्य विभागाच्या बैठकीमध्ये आपण आशाताईंना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी आपण प्रयत्न करावा असे मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. आज आशाताई या ठिकाणी काही उपस्थित झाल्या नाहीत. आपलं देशाचं सरकार महिलांच्या संदर्भात खूप आदरपूर्ण काम करतं. महाराष्ट्र सरकार पण फुले शाहू आंबेडकर, सावित्रीबाई जिजामातेचं नाव घेतल्याशिवाय, रमाईचं भीमाईचं नाव घेतल्याशिवाय कोणीच भाषणाची सुरुवात करत नाही. परंतु आज मी आपल्याला निदर्शनामध्ये आणून देतो की आमच्या आशाताईंना दिल्लीच्या केंद्र सरकारकडनं जवळपास 7 महिन्याचं मोबदला थकीत आहे. 1 महिना झाला, 2 महिना झाला, 3 महिना झाला, आता येईल, उद्या येईल. आम्हाला 6 तारखेला राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्त मॅडमकडे मीटिंग झाली. आम्हाला लेखी सांगितलं 5 दिवसात खात्यावर पैसे जमा होते. आज किती दिवस झाले? 6 तारखेची मीटिंग होती, आज आपली 29 तारीख आली. 21 दिवस निघून गेले. काहींची 1 महिन्याचा पेमेंट खात्यावर टाकलाय, परंतु 6 महिने जर मोबदला नसेल तर या आशाताईंनी काम करायचं कसं हा खरा प्रश्न आहे. म्हणून आमची केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे मागणी आहे की लाडक्या बहिणीसाठी तुम्ही 1,500 रुपये दिले, याबद्दल आम्हाला आनंद आहे. महिलांचा विकास झाला पाहिजे, त्यांना अधिक सक्षम केलं पाहिजे, पण ज्या काम करणाऱ्या भगिनी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत त्यांच्या खात्यावरती मोबदला जमाच झाला पाहिजे, ही सुद्धा मागणी घेऊन आम्ही सातत्याने संघर्ष करतोय. या संघर्षाला सुद्धा आपल्या येणाऱ्या काळात साथ मिळावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आज आशाताईंच्या बाबतीत ज्या पद्धतीने वेगवेगळे केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे आमच्या मागण्या आहेत, महापालिकेच्या बाजूला आम्ही एकच सांगणार आहे की 4 दिवसापूर्वी मालेगावला होतो सर. मालेगावची महानगरपालिका ही ड वर्गाची आहे आणि मालेगावमध्ये आपल्याला कल्पना आहे की तिथलं दारिद्र्य, तिथली परिस्थिती अतिशय वाईट आहे. परंतु त्या महापालिकेने निर्णय घेतला की आपल्या शहराचं आरोग्याचं परिस्थिती बदलली पाहिजे आणि गरीब असलेली महानगरपालिका स्वतःच्या तिजोरीतून 2,000 रुपये दर महिन्याला आशाताईंना प्रोत्साहन भत्ता देते आणि त्यांच्याकडनं काम करून घेते. मला असं वाटतं की श्रीमंत असलेल्या महानगरपालिका, कल्याण असेल, इतर ठिकाणी असतील, त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आशाताईंना प्रोत्साहन भत्ता म्हणून
महानगरपालिका मालेगाव 2000 रुपये देते, तर आपल्याकडे सुद्धा दर महिन्याच्या प्रक्रियेमध्ये या दुर्बल आणि वंचित घटकाला काही दर महिन्याचा प्रस्ताव आपल्या महापालिकेच्या वतीने करता येऊ शकतो का, त्या संदर्भातली माहिती मी आपल्या उदय चौधरींकडे आणि त्यांच्याकडे पाठवण्याची व्यवस्था करतो. कारण आजकाल आपण पाहतोय की सन्मान, प्रत्येकाचा विकास, कोणताही विकास नुसतं भाषणाने होणार नाही, तर आर्थिक सक्षमतेने होणार आहे. आणि आर्थिक सक्षमतामध्ये दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं की आपल्या देशामध्ये योजना कर्मचारी म्हटलं की त्या फक्त महिला आहेत. त्या अंगणवाडीच्या ताई असतील, त्या आशाताई असतील, आपल्या औषधकालीन स्त्री परिचर असतील, तर सर्व योजना कर्मचाऱ्यांमध्ये महिलाच काम करतात आणि या सर्व महिलांना कर्मचारी दर्जा नाही. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारच्या हक्काच्या सुट्ट्या नाही. रिटायरमेंट झाल्यावरती आता आमच्या आशाताई काही रिटायर व्हायला लागल्या 60 वर्ष पूर्ण झाल्यावर सरकारने हात वरती करून दिले आणि सांगितलं 60 वर्ष झाले घरी जा, साधं गुलाबाचं फुल सुद्धा कोणी द्यायला तयार नाही. अशी परिस्थिती आहे. आमची मागणी आहे की अंगणवाडीच्या ताईला ज्या पद्धतीने रिटायरमेंट नंतर त्यांची सर्व्हिस 20 वर्ष असेल तर त्यांना 1 लाख रुपये आणि 15 वर्ष सर्व्हिस असेल तर त्यांना 75,000 रुपये मिळतात. आमची मागणी आहे की आम्हाला पैसे नको, पण म्हातारपणाची पेन्शनच्या बाबतीत आपण संघर्ष करतोय आणि हा संघर्ष आपल्याला या पुढच्या काळात करावा लागणार आहे. त्याला सुद्धा सर्व भगिनींनी आपल्या संघर्षाला साथ द्यावी अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी सर्व नगरसेवकांनाही बोलायचं आहे, त्यांनाही वेळ द्यायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी गटप्रवर्तकही वरती बसलाय. साहेब, गटप्रवर्तकमध्ये आमच्या शहरामध्ये अशी अवस्था आहे की शहरी आशाची जी संख्या आहे, ग्रामीण भागामध्ये 25 आशा असल्या की 1 गटप्रवर्तक असते, परंतु शहरामध्ये आता किती गटप्रवर्तक आहेत? आपल्या 3 गटप्रवर्तक. आणि किती आशा आहेत? 602 आशा आपल्या शहरात काम करतात. कल्याण आपल्या डोंबिवली आपल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात आहेत आणि 3च आशा वर्कर आहेत. आम्ही पण वरच्या पातळीवरती प्रयत्न करतोय की ग्रामीणमध्ये 25 आशांच्या मागे 1 PM, तर आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची जागा, त्यांच्या गटप्रवर्तकांच्या जागा वाढल्या पाहिजेत. या संदर्भातलं पत्र महानगरपालिकेने जर वरती दिलं तर आपल्या गटप्रवर्तकांची संख्या वाढू शकते आणि नवीन काही गटप्रवर्तकांना संधी मिळू शकते. आणि भरती करताना कायदा आहे की आमच्या आशामधूनच BF वरती प्रमोशन दिलं जातं. तर या संदर्भात सुद्धा आम्ही वरती पाठपुरावा करतोय. खालून आपली जर मागणी आली तर आम्हाला त्या ठिकाणी मदत होईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व आशा त्यांना सांगू इच्छितो की आज सकाळी सहसंचालकांशी बोललोय, आयुक्त मॅडमशी बोललोय की आता आमचा काही तुम्ही जास्त अंत पाहू नका, मुलांची शाळा आता सुरू व्हायची वेळ आलेली आहे. आपले काही तालुक्यामध्ये काही PSCचे पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे, परंतु आज किंवा सोमवार मंगळवार पर्यंत 100% पैसे आपल्या खात्यावर येतील असा त्यांनी मला विश्वास दिलेला आहे. आता शब्दच दिलेले आहेत, त्यामुळे भरोसा ठेवावा लागेल. परंतु त्या भरोशावरती आणि विश्वासावरती आपण पाहूया वाट. जर मंगळवार फक्त पेमेंट झाले नाही तर मी त्यांना सांगितलं की आम्ही आता काम करणार नाही, पण ही वेळ त्यांनी येऊ देऊ नये अशी अपेक्षा आहे. आज आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन सर्व नगरसेवक आदरणीय सर्व उपस्थित राहिले, त्यांचं मनपूर्वक मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. कारण शासन प्रशासनामध्ये महत्वाचा दुवा ते आपल्याला मदत करू शकतात आणि त्यांना आपल्या सर्व कामाची आणि चळवळीची माहिती आहे. म्हणून त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. या ठिकाणी वेळ दिला आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद कॉम्रेड देशमुख.